नमस्कार मंडळी, मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक आगळा वेगळा भन्नाट इंटरेस्टिंग असा व्हिडिओ. तर व्हिडिओ असा आहे की आपल्याकडे काही अंडे आहेत आणि ते अंडी मित्रांनो आपण कोंबडी खाली ठेवणार आहोत. आणि त्यासाठी अगोदर प्रत्येक वेळेस आपण जसं करतो सेम तसंच करतोय. पाण्यामध्ये अंडी टाकून बघतोय आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर मित्रांनो कुठली शिळी आणि कुठली ताजी अंडी आहेत, कुठली जास्त दिवसाची आणि कुठली कमी दिवसाची फ्रेश अंडी आहेत हे समजतं आपल्याला. तर बघा, पाण्यामध्ये जो उभा टाकत असतो मित्रांनो, अंडा तरंगत असतो, तर तो खराब झालेला असतो आणि जो उभा टाकतो तो पण खराब झालेला असतो. आता बघा, ह्यामध्ये दोन अंडी आपल्याकडे असे आहेत. एक अंडं उभा टाकते जमिनीच्या पाण्याच्या बुडाला आणि एक अंडं पाण्याच्या वर तरंगतं मित्रांनो. तर हे दोन्हीही अंडे आपल्यासाठी खराब आहेत. या दोन्ही अंड्यातून कधीच पिलू निघू शकत नाही मित्रांनो. हे अंडे आता खराब झालेले आहेत. आतला बलक वगैरे खराब झालेला असतो आणि त्यासाठी हे अंडे फक्त बुर्जी खाण्याच्या लायकीचे असतात. आणि त्यापेक्षा जर नाही खायचे असेल तर डायरेक्ट अंडी फोडायची आणि आपल्याच पक्ष्यांना खाऊ घालायची मित्रांनो. तर तसं तुम्ही करू शकता. आणि हे अंडी एकदम फ्रेश आहेत आणि या कोंबडीच्या खाली आपण त्या अंडी मांडलेले आहेत मित्रांनो. आणि हिला मांडून पण आता बऱ्यापैकी खूप दिवस झाले, पण हिचा व्हिडिओ आपल्याला करता नाही आला. ठीक आहे, पण सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, ऊन वगैरे कडक झालेलं आहे, तापमान वाढलेलं आहे आणि कोंबड्या कसं दिवसभर अंड्यावरती बसतात, खाली येत नाहीत. मग हिला टरबुजाची फोड दिली मित्रांनो. थोडंसं हिच्या शरीरामध्ये पाण्याचं मात्रा चांगली असेल, डिहायड्रेशन होणार नाही आणि खूप चांगल्या प्रकारे ती सर्वाईव्ह करेल. अंड्यांवरती बसताना तिला पण मन लागेल अशा गोष्टींसाठी मित्रांनो. आणि आपला हा कोंबडा ऐटीत थांबलेला आहे. आणि काय झालं आहे, आता या कोंबडीचे पिलं निघालेले आहेत आणि आता हे पिलं चिव 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 करत आहेत. मी जस्ट त्यांना बाहेर काढलं होतं बघण्यासाठी. तर सगळे पक्षी एवढे आवर्जून या पिलांना बघण्यासाठी आले होते आणि त्यांना एवढी क्युरिओसिटी वाटत होती या पिलांबद्दल. तर ते खूप एकदम कॉन्शियस होऊन ते पक्षी बघत आहेत. बघा तुम्ही, त्यांच्या बघण्यावर तुम्हाला लक्षात येत असेल. आणि एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढत होते, जणू हे पक्षी त्या पिलांचं स्वागत करत होते असं मला तिथं वाटत होतं मित्रांनो. आणि हे पिलं चिवचिव करत होते की आम्ही इथे आलो आहोत, आम्ही नवीन आहोत, आम्ही इथे आलो आहोत, असं त्यांचं काहीतरी सांगायचं असेल मित्रांनो. आणि कोंबडीच्या खालून मी बाहेर काढलं होतं, त्यामुळे ते कोंबडीला शोधत होते आणि त्याचा आवाज ऐकून हे पक्षी एकदम आश्चर्यचकित होऊन बघत होते मित्रांनो. सगळे एकत्र झाले, सगळे जमा झाले असे. तर आता शेवटी ह्यांना खाली ठेवलं आहे आणि बघा, हे आणखीन हे बघायला येत आहेत सगळे की आपल्याकडे नवीन पाहुणे आलेत, नवीन पाहुणे आलेत. खूप एक असा जो आनंद असतो ना मित्रांनो, खरंच खूप सुंदर आनंद असतो. खरं कुक्कुटपालन थोडंसं घाण वाटतं आणि असतंसुद्धा घाण, पण मित्रांनो हे पक्षी बघितल्यानंतर ते घाण पण काहीच वाटत नाही, असं आहे. तर बघा, हे पक्षी आता जस्ट 1 दिवसाचे पक्षी आहेत आणि एवढे कॉन्शियस पक्षी आहेत. पिलं हे सुंदर सुंदर पिलं आहेत मित्रांनो. एकदम प्रत्येक पक्ष्यांची क्वालिटी, प्रत्येक पक्ष्यांचा कलर, रंग, सगळ्या गोष्टी एकदम टोटली वेगळ्या आहेत. पायांचा कलर वेगळा आहे, चोच वेगळी आहे. खूप सुंदर आहेत, पण क्वालिटीचे पक्षी आहेत आणि एवढे हुशार आहेत ना मित्रांनो. स्वतः पाणी पित आहेत. जस्ट एकदा दोनदा त्यांना फक्त पाण्यामध्ये चोच बुडवली त्यांची, तर ते आता स्वतः येऊन पाणी पित आहेत आणि एवढे कॉन्शियस आहेत. आता ह्यांना मी काय करतोय, दिवसभर बाहेरच सोडतो मित्रांनो. कोंबडीसोबतच सोडतोय. तर एवढे तुरतुरीत आणि चुनचुनीत झालेत ना, सापडत नाहीत, आत्ताच सापडत नाहीत मित्रांनो. अजून एक 10-12 दिवसानंतर तर काय सांगता येणार नाही. असे आपल्याकडे 6 पिलं झालेली आहेत मित्रांनो. खूप छान कलर आहे, खूप सुंदर. आणि विशेष म्हणजे अंडी पण मोठी होती आणि मोठ्या अंड्यांमधून ही पिलं निघाली आहेत. याचा अर्थ असा आहे की हे 100% उंच मानेचे आणि उंच पायाचे पक्षी 100% होणार. आणि त्याच्या जे आईवडील पण आहेत ते पण सेम तसेच आहेत. आपल्या कोंबड्या पण उंच मानेच्या, उंच पायाच्या आणि कोंबडे तर उंचच आहेत, तुम्हाला माहीतच. आता हे जे नवीन कोंबड्या आहेत, या नवीन कोंबड्याची ही पिलं आहेत मित्रांनो. या कोंबड्यांना आता जस्ट 6.5 महिने झालेले आहेत कंप्लीट. आता 7 महिने होतील. तर तोपर्यंत ते पप्पा पण झाले मित्रांनो. तर छान वाटतंय आणि त्यांचाही रिझल्ट चांगला आहे. का तर त्यांची मागची पिढी पण तशीच होती आणि हे पण आत्ताची पण पिढी चांगलीच आहे. आणि ही जी न्यू बॉर्न आहेत चिक्स, हे पण सुंदर एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत मित्रांनो. कलरफुल आहेत, एकदम मस्त, म्हणजे प्युअर गावठी, 100% गावठी आणि त्यामध्ये पण क्वालिटीचे. उंच पाय, उंच मान आणि अंडे देण्याची क्षमता चांगली. पक्ष्यांचा कलरसुद्धा चांगला, मल्टी कलरमध्ये. आता आपल्याकडे मल्टी कलरचा एक पिलू झालेला आहे मित्रांनो, जो येलोइश कलरचा आहे. ते मल्टी कलर 100% होणार मित्रांनो. आपला जो एक मोठा कोंबडा आहे मल्टी कलरचा, सेम तसाच होता या पिलांसारखा, म्हणजे पिवळ्या रंगाचा होता. आणि त्यातून हा असा मल्टी कलरचा कोंबडा झाला मित्रांनो. दगडासमोर आहे तो अलीकडचा, तो आपल्याकडे मल्टी कलर झालेला आहे. आणि आता आणखीन हा भारदस्त मस्त दिसतो. सगळे आता मी तुम्हाला कोंबडे दाखवतो मित्रांनो, जे आपल्याकडे आहेत सेलसाठी. त्यांचा भाव आपण 1300 रुपये ठेवलेला आहे. आणि पुढे जाऊन जर हे पक्षी आणखीन वयाने मोठे होतील आणि आपल्याकडेच राहतील तर 1500 रुपयापर्यंत 100% यांचा भाव होईल. आणि त्यावेळेस पण भारदस्त असे आपल्याकडे हे कोंबडे दिसतील मित्रांनो. आणि हा 700चा डबल तुऱ्याचा हा पण कोंबडा आपण विक्रीसाठी ठेवलेला आहे. याची ही किंमत 1200 रुपये ठेवलेली आहे मित्रांनो. आणि आपले उंच पायाचे, उंच मानेचे कोंबडे, त्यांची किंमत 1300 रुपये ठेवलेली आहे. तर हे पक्षी विक्रीसाठी आहेत. जर कोणाला लावणीसाठी हवे असतील, तुमच्याकडे जर अशी ब्रीड तयार करायची असेल तर 100% तुम्ही विकत घेऊ शकता मित्रांनो.
आणि हा व्हिडिओ कसा वाटला, हे पक्षी कसे वाटले ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.